तुझ्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेले. काय असतं ते सांगतो हा तुला. बस. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो. हा, असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते. म्हणूनच जगतोय बघ आम्ही. नाहीतर केव्हा. हो, गप्प बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत? तुला सांगतो सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं, हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पत्राचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघंच एकमेकांचं घर झालंय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं. कसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं, तुला कसं माहितीये वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे जातेस तू पोरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. त्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझ्या आजोबा, वेदना कशी मी आजी, बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुझ्या जगण्यात गेला माझ्या जीवात अर्थ खरा. आजोबा.
बापरे. मी इथेच राहणार, नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा मिस, प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देवबाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आई वडील वृद्ध आश्रमात आणि मुलं पाळणा घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटलेत. अतिशय भावनिक असा अक्षर, खरंच अतिशय उत्कृष्ट असा अभिनय नेमका ती करताय. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. सी बाजार